शिवाजीनगर सत्र व जिल्हा न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत असलेले सन्माननीय न्यायाधीश श्री सुनील वेदपाठक सरांच्या घटाघटांचे रूप आगळे हा कथा संग्रह आणि मयुरानंद कॉफी टेबल पुस्तक प्रकाशन सोहळा गणेश हॉल न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड इथे 4 फेब्रुवारी 2024 रोजी संपन्न झाला। सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय किशोरजी कदम उर्फ सौमित्र तसेच प्रमुख अतिथी आदरणीय प्राचार्य यशवंत पाटाणे सर, ग्रामीण कथाकार श्री बबन पोद्दार, लेखक व नाट्यकर्मी श्रीमान कुलदीपजी धुमाळे इत्यादी मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। सदर पुस्तकाचे प्रकाशन वल्लटी प्रकाशन पुणे यांच्या माध्यमातून करण्यात आले। यासाठी वल्लटी प्रकाशनाचे मालक व्यंकटेश कल्याणकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली। तसेच कथा संग्रहाचे समर्पक व सुंदर मुखपृष्ठ सुरेश नावडकर यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन न्यायाधीश जागृती भाटिया, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ सर यांनी आपल्या समोर आवाजात करून श्रोत्यांना खिळवून कार्यक्रम रंगतदार करण्याची उत्तम भूमिका बजावली। सन्माननीय न्यायाधीश श्री सुनील वेदपाठक सरांनी आलेल्या मान्यवरांचे, श्रोत्यांचे, हितचिंतकांचे तसे पुस्तक प्रकाशनाच्या वेळी ज्या ज्या सहकार्यांनी त्यांना मोलाची मदत केली तसे आपल्या कुटुंबियांचे विशेष आभार मानले। या सर्वांचे मी कायम ऋणी राहणार असे वक्तव्य यावेळी सरांनी केले। या भव्य दिव्य कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली। कार्यक्रम संपल्यानंतर सरांना शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांची गर्दी झाली होती। सरांनी व त्यांच्या कुटुंबियांनी यावेळी चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा ताण न आणता सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू मंत्र आहे आगळा, मंत्र आहे आगळा, हा स्वागताचा सोहळा, हा स्वागताचा। या सगळ्यांसोबत ज्या व्यक्तीचा दिवस जातो त्या व्यक्तीला देवाने कर्मठ आणि परोपकारी अशी न्यायबुद्धी तर दिलेलीच आहे, परंतु त्यासोबत त्यांना मिळालेली आहे सोबत आणून जेव्हा साहेब रात्री त्यांच्या लेखणीत मयूर साकारण्याला किंवा ललित लेख लिहिण्यासाठी व्यस्त होतात त्यावेळी देखील धीर आणि संयम बाळगणाऱ्या, कोणतीही तक्रार न करणाऱ्या आणि त्यांना दरवेळी साथ देणाऱ्या आमच्या लाडक्या सौ वेदपाठक मॅडम आणि त्यांचे प्रेरणास्रोत असलेले श्री वेदपाठक साहेब यांचे स्वागत करण्यासाठी मी सिने अभिनेते किशोरजी कदम आणि प्रतिथयश कवी जे सौमित्र नावानं कविता लेखन करतात आणि सगळ्यांना परिचित असं व्यक्तिमत्व। त्यानंतर दुसरे प्रमुख अतिथी आदरणीय यशवंतजी पाटणे सर, त्यांच्या व्याख्यानाच्या माध्यमातून ज्यांचा परिचय संबंध महाराष्ट्राला आहे आणि त्यांच्या पुस्तकाच्या आणि लेखनाच्या प्रेमात पडलेली बरीच मंडळी आहे, त्याच्यापैकी बरेच लोक इथंही उपस्थित आहेत। यानंतर ग्रामीण कथाकार आदरणीय बबनजी पोद्दार सर यांचा परिचय पुण्यात येऊन देण्याची काही गरज नसावी, कारण संबंध महाराष्ट्राला ते परिचित आहेत। त्यानंतर आमचे मित्र धुमाळे नाना ज्यांना आम्ही म्हणतो ते बीडला असतात, उत्तम नाटककार, लेखक, दिग्दर्शक किंवा नाटकाच्या सगळ्या बाजू ज्यांना समर्थपणे सांभाळता येतात असं व्यक्तिमत्व। यानंतर वल्लरी प्रकाशनचे मालक चालक व्यंकटेशजी कल्याणकर आणि आमच्या सुविद्य पत्नी सौ अनिता आणि आपण सर्व रसिक प्रेक्षक। खरं तर माझ्याकडं बोलण्यासारखं फारसं काय राहिलेलं नाही, कारण जे काय होतं ते सगळं मी पुस्तकात लिहून काढलेलं आहे। दाखवण्यासारखं फारसं काय राहिलेलं नाही, कारण जे होतं ते मी चित्ररूपानं ते रेखाटन करून त्या कॉफी टेबल बुकमध्ये केलेलं आहे। आपल्या सगळ्यांचं प्रेम म्हणजे माझ्या लेखन कृतीवर जे आपण सगळ्यांनी प्रेम दाखवलं, माझ्या चित्रांच्या मोहात आपण पडलात, याच्याबद्दल सगळ्यांचे प्रथम मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो। माझे वडील प्राथमिक शिक्षक होते, त्यांच्या बदल्या बहुतांश जिल्हा परिषद शाळेमध्ये खेड्यापाड्यांमध्ये व्हायच्या। त्यानिमित्तानं आम्हाला
दर 2-4 वर्षांनी गाव बदलायला लागायचं. योगायोगानंतर माझी नोकरी अशीच आली की दर 3 वर्षांनी बदली निश्चित. त्याच्यामुळं प्रत्येक ठिकाणची माणसं, प्रत्येक ठिकाणच्या घटना, प्रत्येक ठिकाणच्या माणसांचं वेगवेगळं व्यक्तिमत्व, त्या गावामध्ये घडलेले प्रसंग, त्या प्रसंगोत्पात जी माणसं ज्या पद्धतीने रिॲक्ट झाली, व्यक्त झाली, लोकांसाठी काहीतरी करणारी माणसं, ही सगळी जवळून बघण्याचा मला योग आला. आणि त्या सगळ्या घटना, सगळी माणसं आणि सगळे प्रसंग कुठेतरी मनाच्या कप्प्यात खोलवर रुतून राहिले. आणि मग ते मी लेखणीद्वारे कागदावर उतरतो आणि ती कथा तयार होते. अशा पद्धतीने हा लेखन प्रवास आहे. लेखनाची सुरुवात कशी झाली हे आपल्या भाटिया मॅडमने सांगितलेलेच आहे. तर तो थोडा स्वभावाचा भाग असतो, पण त्या लेखनातून खऱ्या अर्थानं आनंद मिळतो. वाचन केल्यानंतर वाचकांचे फोन येतात, प्रतिक्रिया येतात आणि त्या लेखनाबद्दल त्यांची मतं व्यक्त होतात. त्यातून खऱ्या अर्थानं पुढची कलाकृती निर्माण करण्याची ऊर्जा निर्माण होते. टीचर होते आणि शाळेमधल्या विद्यार्थ्यांना विषय समजून सांगण्याच्या दृष्टीनं ते फळ्यावरती चित्र काढून दाखवायचे. मग ते फळ्यावरचे चित्र काढायचे. वडिलांचं अक्षरही सुंदर असायचं. कदाचित तीच अनुवंशिक देणगी आम्हाला आहे. तर त्यांचं पाहून मी असे वेगवेगळे चित्र काढायचो. प्राण्यांची चित्र काढायचो, वाहनांची चित्र काढायचो वगैरे. नंतर एकदा मित्राबरोबर शेतात त्याच्या गेलो आणि तिथं खराखुरा नृत्य करणारा मोर पाहण्याचा योग आला. त्याचं ते विरोधी नृत्य, त्याच्या अंगावर असलेली रंगसंगती आणि मग तो मोर इतका मनामध्ये भरला की आपण मोर म्हटल्यानंतर त्याचं रिझेम्बलन्स शक्यतो पैठणीसाठी आहे फार, की जितका तो पैठणीशी एकरूप झालेला मोर आहे तितका तो माझ्या मनामध्ये एकरूप झालेला आहे. आणि त्याच्यामुळं दररोज किमान एक तरी मी मोराचं चित्र साकार करतो. आजवर ती मी किती मोरांची चित्र काढलेली आहेत हे मलाही त्याची गणती करता आलेली नाही. आणि मागच्याच वर्षी आपल्या बालगंधर्वमध्ये मला ते मयूर चित्राचं प्रदर्शन भरवण्याचा योग आला. रसिकांनी खूप भरभरून प्रतिसाद दिला आणि बऱ्याच लोकांनी विचारलं की तुम्ही हे मोरच कशाला काढता. तर त्याचं एकच उत्तर आहे की मी सगळ्यांना म्हणतो की मला एखादा दुसरा पक्षी सुचवा ज्याच्यामध्ये मोरा इतकं सौंदर्य आहे. वाटा सांगितलेलं नाही, पण मला मात्र एक लक्षात आलं की मी हे सगळं दिवसभर कोर्टामध्ये काम करून त्यांच्या वाटणीचा वेळ घेऊन त्याच्यात लेखन करतो, मोराचे चित्र काढतो आणि त्या मला करू देतात. हा सगळ्यात मोठा वाटा आहे त्यांना. तर आपण सगळे या ठिकाणी आलेले आहात. कथा या गटागटांचे रूप आगळे याच्यामध्ये 9 कथा आहेत. त्याच्यातल्या काही दीर्घ कथा आहेत आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक कथा ही एक वेगळा घट अशी तयार झालेली आहे. निश्चितच वाचकांना ती समाधान आणि सुख देणाऱ्या कथा असतील असा मला विश्वास आहे. तर आपण सगळे या ठिकाणी आलात. प्रकाशन सोहळ्याला खऱ्या अर्थानं आपल्यामुळं रंगत येते आहे. तर खरं तर मान्यवरांची मनोगत आपल्याला ऐकायचे आहेत, पण लेखक असल्यानंतर काहीतरी बोलावं लागतं असं ह्या कल्याणकरांनी सांगितलं. त्याच्यामुळं हा मी भाषण प्रपंच केलेला आहे. तर आपल्या सगळ्यांचे पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आणि व्यासपीठासमोरील सभागृहात बसलेले एक महिला सोडून बाकीच्या बंधू भगिनी, एक महिला म्हणजे माझी सौभाग्यवती समोर बसलेली आहे, बाकीचे माझे बंधू भगिनी आहेत. मंडळी, एका सुंदर अशा कार्यक्रमासाठी आपण जमलेलो आहोत. एका रम्य अशा संध्याकाळी आपण जमलेलो आहोत. मला कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे 7 मिनटं दिलेली आहे. मी इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये 40 वर्षे नोकरी केलेली आहे
त्यामुळे वेळेचं भान राखून मी बरोबर मला दिलेली वेळ मी पाळणार आहे. मंडळी, वेदपाठक सरांचं आणि माझा परिचय, पहिला माझी त्यांची ओळख उस्मानाबादला, म्हणजे आत्ताचं धाराशिव, तिथं मी आणि फमू शिंदे एका पुस्तकाच्या प्रकाशनासाठी, कविता संग्रहाच्या प्रकाशनासाठी गेलो. तिथं वेदपाठक सर न्यायाधीश होते, ते त्या कार्यक्रमाला आले होते. आणि फमू शिंदे तुम्हाला खूप हसवलं त्यांनी, माझ्याही व्याख्यानाला खूप लोक हसले. आणि त्या दरम्यान माझी आणि वेदपाठक सरांची ओळख झाली. ओळख झाल्यावर त्यांनी मला सांगितलं की मी पण कथा लिहितो. माझी ओळख अगोदर निवेदकांनी करून दिली होती, त्यांच्या खूप कथा आहेत वगैरे. सरांनी त्या दिवशी संध्याकाळी मला सांगितलं की माझ्याही कथा आहेत, अजूनपर्यंत एकही प्रसिद्ध झालेली नाही, माझ्याकडे सगळ्या कथा आहेत म्हणाले. त्यांनी मला ते भेंडोळं दिलं कथांचं. आणि मंडळी, त्यांच्या कथा वाचल्यावर खरोखरीच इतका भारावून गेलो मी त्यांना म्हणालो, हे सर सोनं आहे म्हटलं, इतकं चांगलं लेखन, इतके चांगल्या कथा, त्याचा आपण संग्रह करूया. सामान्य रंगहीन घटाकडे पाठ करून उभा आम आदमी, रंगनक्षीने सजून आला दुसरा घट रेशमी. दुःख निराशा आकस हेव्याने माणसास ग्रासले, नैनी त्याच्या द्वेष पाहता चित्रगुप्त हसले आणि म्हणाले, अरे घटा घटाचे रूप आगळे, हाच आमचा खेळ, स्वीकारू तू चाल ध्येयपथ, नको घालू वेळ. अन्य की दौलत देखकर हैरान नहीं होना, ईश्वर तुझे भी देगा, चिंता मत करना. या कल्पनेला साकार रूप सुरेश राणहोडकरांनी दिलं. त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांच्या कुंचलाला आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. नंतर प्रकाशक येतात. प्रकाशकांना मी पाहिलं नाही इतकं छान बोललेलं. व्यंकटेश, मला असं वाटतं की खूपच चांगलं वक्तृत्व त्यांच्याकडे आहे. त्यांनी खूप छान या ठिकाणी हे केलं. त्यांच्यासाठी काय म्हणणार, पण सुरेख बांधणी, शुभ्र कागद, उत्कृष्ट आणि मोठ्या फॉन्टची निवड, स्पष्ट शुद्ध छपाई, पाहता क्षणी हाती घ्यावासा वाटणारा हा सर्वांग सुंदर कथासंग्रह हाती पडला आणि वाचूनही मी काढला. तरुण तडफदार प्रकाशक व्यंकटेश कल्याणकर यांचा जीवन प्रवास मी फार जवळून पाहिलेला आहे. त्यांच्या आईसाहेबीच्या आहेत. दारिद्र्य कशाला म्हणतात आणि त्याच्यातून वाट कशी काढायची, हे मी म्हणलेलं वाक्य त्यांना आवडणार नाही, पण मी त्याचा साक्षीदार आहे. खूप चांगला त्यांचा जीवन प्रवास आहे. त्या माझी संपत आली आहे, त्यामुळे मी त्या प्रत्येक कथेवर काही बोलणार नाही, पण मयुरानंदावर बोलतो. रुबाबदारपणे आठीत चालणारा मोर, झाडाच्या फांदीवर बसून डोळे मिटून ध्यान करणारा मोर, आभाळातल्या काळ्या ढगाकडे अशा अद्भुतपणे पाहणारा मोर, झिमझिम सुरू होताच थुई थुई नाचणारा आणि पावसाचा जोर वाढताच पिसारा फुलवीत भान हरवून डोलणारा मोर, अशी मोराची रूपे पाहताना कोणीही हरपून जाईल. पण ह्या सर्व मोर लिलांना एकाच ठिकाणी कसं पाहता येईल? नक्की पाहता येईल. निळ्या जांभळ्या हिरव्या काळ्या उधळ रंगाची मयुरानंद टेबल बुक जणू बाग मोर चित्रांची. त्यामुळे हे सगळं एकत्र आपल्याला पाहते. और तपस्वी जीवन भर अविचल चलता है, जीवन भर अविचल चलता है, सज धज कर आए आकर्षण, पग पग पर झूमते प्रलोभन, होकर सबसे विमुख बटोही, पथ पर संभल संभल चलता है, जीवन भर अविचल चलता है. पतझड़ के झंझावातों में, जग के घातों प्रतिघातों में, सुर भी लुटाता सुमन सिहरता, निर्जनता में भी खिलता है, जीवन भर भी चलता है. जरी व्यक्तीचा अनुभव कन्सिडर केला तरी तेवढं माझं वय सुद्धा पोहोचणार नाही. परंतु तरीसुद्धा दांगट सरांच्या माध्यमातून आणि वेदपाठक सरांनी आमच्यासारख्या नव्या पिढीतल्या नव्या तरुणांना प्रकाशनाची संधी दिली, त्याबद्दल मी वेदपाठक सरांचं सगळ्यात पहिल्यांदा आभार मानतो. आदरणीय सौमित्र सर आहेत इथे. खरं तर दांगट सर, वेदपाठक सर, आमचे समीर किंवा धुमाळे सर यांचं आमचं एक वेगळ्या पद्धतीने नातं आहे.
ज्या मातीवर पावसाचं पाणी फार कमी पडतं, परंतु त्या मातीतल्या हृदय प्रेमाने ओतप्रोत भरलेलं असतं, अशा मराठवाड्यातल्या बीड शहरातल्या आणि बीड जिल्ह्यातल्या जमिनीवरून आम्ही आलेलो आहोत. खरं तर सौमित्र सरांच्या सुद्धा आमच्या दुष्काळाच्या भागामध्ये उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्यावेळी टेप आणि कॅसेट्स असायच्या, त्यावेळी मी गारवाची गाणी ऐकून आमच्या दुष्काळाचं थोडंसं निवारण करून घ्यायचं. तर धुमाळे सर जे आहे ते बीडला त्यांनी कंकालेश्वर महोत्सव खूप मोठा आयोजित केलेला आहे. बबन पोद्दार सर सुद्धा ग्रामीण साहित्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे आणि वेदपाठक सरांचे तर 2 पुस्तकं आत्ता प्रकाशित होत आहेत. आजच्या प्रकाशन संदर्भाला आणि आजच्या दिवसाला फार वेगळं महत्त्व आहे. आज इथं खरं तर वेदपाठक सरांचे 3 कथासंग्रह यापूर्वी प्रकाशित झालेले आहेत, परंतु त्याचे प्रकाशन समारंभ माझ्या माहितीप्रमाणे पुण्यामध्ये झालेले नाही आहेत. त्यामुळे मी असं म्हणत असतो की शासकीय सेवा करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे अपत्य वेगवेगळ्या शहरामध्ये जन्म घेत असतात. त्याप्रमाणे पुस्तक हे त्या लेखकाचं किंवा चित्रकाराचं ते एक अपत्य असतं आणि पुण्याच्या भूमीवर सरांना आज एकच अपत्य नाही तर एकाच वेळी जुळं झालेलं आहे. सरस्वतीचं जे वाहन आहे आणि ज्यांची साधना करून आम्ही पुण्यामध्ये साहित्य क्षेत्रामध्ये जी काम करतो त्या मयूर चित्रांचं प्रकाशन करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. खरं तर आजच्या दिवसाला विशेष संदर्भ आहे. आज अमळनेर येथे साहित्य संमेलन होत आहे, परंतु मगाशीच मी पाटणे सरांशी बोललेलो आहे, साहित्य संमेलनांचं विकेंद्रीकरण होणं फार गरजेचं आहे. हे काढलं म्हणजे सरांचे चित्र फार सुंदर होत आणि माझं चित्र म्हणजे तोंड एका बाजूला आणि बुड एका बाजूला होत. नंतर मी चित्र गुंडाळून ठेवलं. सर जवळ आले, म्हणजे गजानन तुझं चित्र दाखव. मी म्हटलं सर तुम्ही इतरांची चित्र बघा पण माझं बघू नका. म्हटले का? तुम्हाला शिकवल्याचा पश्चाताप होईल म्हणले. म्हणजे थोडा झाला तरी चालेल म्हटले पण बघू. सरांनी चित्र सरळ केलं आणि आज मला जो मयुरानंद दिसतोय ना तो तिथं त्यांनी बाकी काही केलं नाही. त्याने जे चित्र तिरकवतं तसंच ठेवलं. शेजाराचा खडू घेतला, त्या चित्राखाली एक टब काढला, कडेला रंग होते निळा, त्या टबामध्ये बोटं फिरवली, पाणी झालं आणि त्याला प्रश्न विचारला की बेटा पाण्यामध्ये वस्तू कशी दिसते? सर म्हटले तिरकी दिसते म्हटले. मग जरी तुझा जग तिरका असला तरी त्याला विज्ञानाची मान्यता आहे म्हटले. आणि सरांनी पुढं केलं, एक कडेचा काळा रंग घेऊन त्याला शेडिंग केलं, ब्रॅकेट केलं आणि पेंढारकरांनी त्या पुस्तकात असं लिहिलंय, माझं चित्र इतकं घाणेरडं होतं म्हटले, इतकं चित्र कुठलं विचित्रच होतं म्हटले सगळं. आणि सरांचा स्पर्श झाला आणि काय छान सुंदर सुबक असं चित्र दिसायला लागलं. तेव्हा सर मला जाताना एक वाक्य बोलले, जी माझ्या आयुष्यासाठी सगळ्यात मोठी शिदोरी होती. बेटा गजानन, आयुष्याच्या वाट्याला सुद्धा कित्येक वेळा विचित्र चित्र येतात, पण विचित्र चित्रामध्ये ज्याला छान रंग भरता येतात त्याला जीवन सुंदर करता येतं. लोकांना आणि स्वतःला आनंदित करण्यासाठी लिहिता राहतो. तुम्ही नात्यांची वीण नावाचं एक फक्त छान याच्यामधली कथा आहे, तुम्ही शांत वाचत राहा. नात्याच्या वीणमध्ये तमासगिरी स्त्रियांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आजही समाजाचा निकोप नाही, पण वेदपाठक ज्या नजरेनं स्त्रियांच्याकडे बघतात ना, खरं तर मी तुम्हाला सांगेन हा पंढरीच्या वारकऱ्याचाच एक भाग त्यांच्यामध्ये उतरला आहे. तो गंगाधरपंत वडिलांचा असेल, आईचा असेल, त्यातली कालिंदी असेल, कांचन असेल, अख्खं गाव त्यांच्यावरती प्रेम करतं. घराघरामध्ये दोघांना बोलवलं जातं. येताना 2 पिशव्या घेऊन आलेली भरभरून भेटवस्तू येतात आणि तमाशामध्ये नाचणाऱ्या स्त्रिया बहारावून जातात. शेवट गणपा नावाचा माणूस भेटतो, डोळ्यातनं घळाघळा त्यात पाणी येतं. त्याच ह्याच्यात मला वाटते दीपकराव एक दाखवले, रक्षाबंधन दाखवले आणि त्यांच्या वाट्याला कुठे आनंद, त्यांच्या वाट्याला जी तुच्छता आहे ना, त्यांच्या वाट्याला जी अवहेलना आहे ना, हा माणूस तिथं ज्या नजरेनं बघतो ना, मी तुम्हाला सांगतो लेखकाची सगळ्यात मोठी गोष्ट कुठली असते, तो माणसं बघतो पण लेखकाला सुद्धा एक नजर असते. लक्षात घ्या, परीक्षण करत असतो, मूल्यमापन करत असतो. आणि मी खरं सांगेन सर, मी शेवट अगदी वेदनेनं तुम्हाला ते करण्याचा हा प्रयत्न केला. किशोर सुमित्रा भानुदास कदम ही एक व्यक्ती नसून कलेचं विद्यापीठ आहे. मॅडम ते बरोबर आहे. सगळे आरोपी फिर्यादी सगळे साक्षी पुरावे झाल्यानंतर वर्षानुवर्ष केस चालल्यानंतर सगळ्यात शेवटी न्यायमूर्तीला जजमेंट द्यावं लागतं. सगळ्यात शेवटी बोलावं लागतं आणि शेवटी बोलणाऱ्याची अडचण ही असते की त्याला जे जे बोलायचं असतं ते आधीचे सगळेच बोलून गेलेले असतात. आणि आता पाटणे सरांनी तर एवढं सगळं
म्हणजे पुस्तकाबद्दल इतके सुंदर बोललेले आहेत, त्यांचं भाषण इतकं सुंदर झालंय, त्याच्यानंतर मी काय बोलणार असं मला वाटतं. मी पुशिरेग्यांचं एक वाक्य मला आठवतंय, आपल्याला मोर हवा असेल तर आपण स्वतःच मोर व्हायला पाहिजे. मला असं वाटतं की वेदपाठक सरांनी कधीतरी पाहिलेला मोर त्यांच्या मनात इतका जाऊन बसला की ते स्वतःच रोज सकाळी किंवा ऑफिसातून आल्यानंतर संध्याकाळी स्वतःच मोर होत असावेत आणि निरनिराळ्या प्रकारे व्यक्त होत असावेत आणि जगण्याला एक सौंदर्य प्राप्त करून देत असावे. न्यायमूर्ती आज पाटणे सरांनी सांगितलं सामाजिक स्थिती, म्हणजे मी आयुष्यामध्ये पहिल्यांदा कुठल्या तरी जजशी बोललो. जज कसा बोलतो, त्याचा आवाज कसा आहे, हे मी पहिल्यांदा ऐकलं. आयुष्यात मी हिंदी सिनेमामध्ये बरेच जज पाहिले. ते गप्प बसलेले असायचे, ऑर्डर बोलत असायचे. पण वास्तविक जीवनामध्ये सर तुम्ही इतकं सिरियसली असं बघू नका हो, तुम्ही पण जज आहात आहे की मला त्यांचं सुद्धा टेन्शन आलेलं आहे. आणि सगळे जज समोर बसल्यानंतर आपोआप आपल्याला आपण आरोपी आहोत असं वाटायला लागलं. आज मलाही आरोपी आहे असं वाटायला लागलेलं आहे. आरोपी याच्यासाठी की इतका चांगला लेखक, इतक्या वर्षांचं माझं वाचन असून सुद्धा माझ्या वाचनातून सुटला कसा होता याचं मला आश्चर्य वाटतं आणि खेद वाटतो. म्हणून मी स्वतःला आरोपी म्हणून घेतो. या कथासंग्रहामध्ये सरांशी बोलताना आणि त्यांचं पुस्तक वाचताना एक लक्षात आलं की ते ज्या ज्या गावामध्ये त्यांची बदली झाली असेल, वडिलांची जिथे जिथे बदली व्हायची, त्या तिकडच्या प्रत्येक भेटलेल्या व्यक्तीला, माणसाला, घटनेला त्यांनी स्वतःच्या स्मृती कोशामध्ये इतकं महत्वाचं स्थान दिलेलं आहे, इतकं चरवण त्याचं केलेलं आहे, इतकं स्वतःमध्ये मुरवलेलं आहे की काही वर्षानंतर त्यांनी त्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक व्यक्तीच्या असलेल्या एकेका गोष्टीला कथेचं रूप दिलेलं आहे. आज मराठी साहित्यामध्ये कथा म्हणजे काय, कादंबरी म्हणजे काय, कथेची भाषा म्हणजे काय, कथेची समीक्षा म्हणजे काय, असं सगळं चाललं असताना सरांसारखी अतिशय साधी, सोपी, सरळ भाषा, प्रासादिक अशी भाषा त्याच्यामध्ये ते गोष्ट सांगतात आहेत. सरांनी, मला असं वाटतं की त्यांच्यासमोर कोर्टामध्ये ज्या ज्या केसेस येत असतील त्या प्रत्येक केसेसमध्ये त्यांना एक गोष्ट सापडते आणि त्या प्रत्येक आरोपीमध्ये, त्या प्रत्येक फिर्यादीमध्ये, प्रत्येक साक्षीमध्ये त्यांना एक गोष्ट सापडते. त्या गोष्टीला ते स्वतःच काहीतरी काल्पनिक विश्व जोडून आपल्यासमोर एक वेगळं विश्व निर्माण करतात आणि कथा मांडतात. सरांच्या कथांमध्ये कथासंग्रह वाचल्यानंतर एक लक्षात आलं की सरांना हिंदी गाण्यांची सुद्धा खूप आवड आहे. संपूर्ण कथासंग्रहामध्ये जवळजवळ 12 वेळेला गाण्यांचा उल्लेख आहे. 12 की 11 की तूच नाचा हो, तूच बाई हो म्हणून. आणि बाई शोधण्यासाठी, तमाशातली बाई शोधण्यासाठी मी सुद्धा बाहेर पडतो. मला ती कथा वाचत असताना मला माझा तो सिनेमा आठवला आणि त्या सिनेमामध्ये जे जे काही घडलं होतं ते सगळं मला ती कथा वाचताना आठवलं. पण त्या कथेमधला जो अँगल आहे, त्या कथेमध्ये जे रक्षाबंधन तुम्ही दाखवलेलं आहे, त्यांनी जो म्हणजे एक क्लुप्ती काढलेली आहे की आता यांना राख्या आपण बांधूया आणि सगळे, आणि नंतर जो माणूस त्या स्त्रियांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत होता, तोच माणूस त्या बायकांनंतर एसटीत चढल्यानंतर निरोप देण्यासाठी त्या एका बाईची नजर त्याला शोधते आहे. एक साधा माणूस आहे आणि तो धावत धावत येतो आणि त्या बाईला पेरू आवडत असतात म्हणून तो म्हणाला जवळ कुठे पेरू मिळाले नाही म्हणून खूप दूर जायला लागलं, म्हणून मला यायला उशीर झाला. आणि ती पिशवी त्या बाईच्या हातात तो देतो आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. असे अनेक व्यक्तिरेखा सरांनी फार सुंदरपणे याच्यामध्ये, सरांच्या
सरांच्या कथांमध्ये म्हणजे सर स्वतः न्यायाधीश आहेत, लॉजिकली सगळं बघून त्यांनी न्याय देण्याची प्रक्रिया आतापर्यंत राबवलेली आहे. तुमच्यासारखं जज मी खरंच पाहिलं नाही. म्हणजे जज हसू शकतो आणि बोलू शकतो आणि तो इतका मनमिळावू असू शकतो. म्हणजे इथे दुसरे जज असतील तर त्यांनी प्लीज कृपया गैरसमज करून घेऊ नये. आजकाल जग असं झालेलं आहे की कधीही माझ्यावर आरोपी म्हणून तुमच्या समोर येण्याची पाळी येऊ शकते. आज परिस्थिती तशी आहे. सरांनी, पाटणे सरांनी सगळं सांगितलेलंच आहे. आज प्रत्येकाला जो बोलू इच्छितो पण मनातल्या मनात भांडत आहे, अस्वस्थ आहे, त्याला स्वतःला आरोपी वाटायला लागलेला आहे. आणि समोर न्याय व्यवस्था ढासळताना आपण बघतो आहोत आणि प्रत्येक संवेदनशील कलावंताला, माणसाला याची जाणीव आहे. पण तरी सुद्धा आपण काही करू शकत नाही अशी हतबलता आहे. असं जर आपल्यासारख्या सामान्य माणसाला वाटत असेल तर अशा व्यवस्थेमध्ये वेदपाठक सरांसारख्या संवेदनशील कलावंताला न्यायमूर्तीचं काम करताना किती त्रास होत असेल, किती घुसमट होत असेल याचा विचार मनामध्ये येतो. या पुस्तकामध्ये आणखीन एक कथा आहे. समोर आरोपी म्हणून यायला मला आवडेल असं. व्यासपीठावरील मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनींनो, या प्रकाशन सोहळ्याच्या शेवटच्या सत्रात मी आभार व्यक्त करण्यासाठी उभा आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय किशोरजी कदम उर्फ सौमित्र, प्रमुख अतिथी आदरणीय प्राचार्य यशवंत पाटणे सर, ग्रामीण कथाकार श्री बबन पोद्दार, लेखक आणि नाट्यकर्मी श्रीमान कुलदीपजी धुमाळे या सर्वांनी आपला अमूल्य वेळ देऊन या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहून मोलाचे मार्गदर्शन केल्याबद्दल आपणा सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे मयुरानंद कॉफी टेबल बुक निर्मितीमध्ये ज्यांनी सिंहाचा वाटा उचलला असे माननीय उमाकांत दांगटजी, पोपटभाऊ बागमार, डॉक्टर बी डी जाधव, वसंतलाल बागमारजी, माननीय एम व्ही पाटील, माननीय गंगारामजी पाटील, आनंद जाधव आणि पांडुरंग जोगदंड या सर्वांच्या योगदानाबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. प्रकारे कथासंग्रहाचे समर्पक व सुंदर मुखपृष्ठ करणारे सुरेख नावडकर यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन करणारे न्यायाधीश श्रीमती जागृती भाटिया आणि न्यायाधीश दीपक डोंगरे यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. तसेच उपस्थित सर्व न्यायाधीश, वकील वर्ग, न्यायालयीन कर्मचारी, पत्रकार आणि ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहकार्य करण्याच्या सर्वांचा मी श्रेणी आहे. या कार्यक्रमासाठी हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल आदरणीय ॲडव्होकेट अशोक पलांडे आणि फर्ग्युसन विधी महाविद्यालयातील प्राध्यापिका श्रीमती नीता आहे व या ठिकाणी सर्व सोय करून देणारे रोडगे मामा, या सर्वांच्या प्रती मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्यामुळे या कार्यक्रमाची रंगत वाढली अशा आपणा सर्व रसिक प्रेक्षकांना ही खूप खूप आभार. धन्यवाद. पडो मैत्र जीवांचे चंद्रमेचे लांछन मार्तंडचे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू. गीता कदम मास्टर 24 तास मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आज आपल्या बरोबर आहे सुनील वेदपाठक, पुणे जिल्हा न्यायाधीश. आज त्यांच्या पुस्तकाचं घटाघटांचं रूप आगळे कथासंग्रह आणि मयुरानंद हे मयूर चित्राचे कॉपी टेबल बुकाचं आज प्रकाशन झालं. सर, तुम्ही याआधी मयूर पंखाचं ते प्रदर्शन भरवलेलं, आज पुस्तक प्रकाशन सोहळा तुम्ही मोठ्या थाटामध्ये केला, काय सांगाल? याच्या मागचं सांगण्याचं कारण असं की पहिले 3 कथासंग्रह प्रकाशित झाले, ते लोकांना खूप आवडले. सगळ्यांनी उत्तम प्रतिक्रिया दिल्या आणि त्यांच्या प्रतिक्रिया आणि त्यांची मतं
ही मला चौथा कथासंग्रह लिहायला ऊर्जा निर्माण करून दिली त्यांनी आणि चौथ्या कथासंग्रहाची निर्मिती केली. घटाघटांचे रूप आगळे या कथासंग्रहामध्ये एकूण 9 कथा आहेत. 9 कथाही वेगवेगळ्या बाजाच्या आहेत. कदाचित आपल्याला असंही म्हणता येईल की प्रत्येक कथा ही अमृताने भरलेला एक स्वतंत्र असा घट आहे आणि त्या प्रत्येक घटाचं रूप वेगळं आहे हे तुम्हाला कथासंग्रह वाचताना प्रकर्षाने जाणवेल. राहिला दुसरा प्रश्न, मयुरानंद नावाचं कॉफी टेबल बुक जे मी काढलेलं आहे त्याचं कारण असं आहे की मागच्या वर्षी बालगंधर्व रंगमंदिरामध्ये तुम्ही आला होतात, आपली भेट झाली होती आणि तिथं मी चित्रप्रदर्शन भरवलं होतं. सगळ्या लोकांनी भरभरून चित्र पाहिली. त्याच्यानंतर ते आपापल्या मोबाईलमधून त्याची फोटोग्राफी करून गेले. पण खूप लोकांचे मला असे फोन आले की ते आमचं ते डाटा उडालेला आहे, ते फोटो डिलीट झालेले आहेत आणि मोर तर आम्हाला संग्रही हवा आहे. मग सगळ्यांच्या घरी या किमान 90-100 मोर तरी संग्रही राहावेत, कायमस्वरूपी राहावेत, त्यांच्या मुलांना पाहता यावे. त्यांच्या मुलांनी याच्यातले मयूर चित्र पाहिल्यानंतर त्यांना सुद्धा चित्रकलेची आवड निर्माण व्हावी या हेतूनं हा मयुरानंद नावाचं कॉफी टेबल बुक आपण निर्माण केलेलं आहे. सर, या सगळ्या घडामोडीमध्ये आपल्या कुटुंबाचा नेमका कसा सहभाग आहे? या घडामोडीमध्ये खरं तर कुटुंबाकडून नेहमी प्रोत्साहन मिळत गेलेलं आहे. माझी मुलं, मुली हे सगळं माझ्या या उपक्रमाचं कौतुक करतात. थोडी कुरकुर करणारी व्यक्ती म्हणजे आमची ही पत्नी आहे की तिच्या वाट्याचा वेळ आम्ही खूप इकडं खर्च करतो. पण अल्टिमेटली ज्यावेळेस कथा निर्माण होते मी तिला ऐकवतो, ती माझी पहिला श्रोता म्हणून काम करते, तर तिला ती कथा अत्यंत आवडते. काढलेलं मयूर चित्र काढत असताना कदाचित तिला राग येत असेल, मयूर चित्र पूर्ण झाल्यानंतर ते जेव्हा तिला पाहायला मिळतं तेव्हा त्याच्यातून तिला निश्चितपणे आनंद मिळतो. त्याच्यामुळं या कुटुंबियाच्या साथीशिवाय हे छंद जोपासणं आणि वृंदगीत करणं आणि हे सातत्य ठेवणं केवळ अशक्य आहे. म्हणून खऱ्या अर्थानं ह्या सगळ्या कुटुंबियाचे मनपूर्वक आभार तुमच्या चॅनल मार्फत मला मानायला आवडतील. मला रोज एक नवीन मोर बघायला मिळतो. आपल्या बरोबर आता सोबत आहेत मिसेस वेद पाठक. सरांनी तर ते पुस्तक लिहितात, मोराचं चित्र काढतात. पहिला श्रोता म्हणून त्या म्हणजे सरांनी हे मान्य केलंय की माझी पत्नी ही पहिला श्रोता आहे. मॅडम, आज सरांचं पुस्तक प्रकाशन झालं, टेबल बुकचं प्रकाशन झालं. काय सांगाल, एक पत्नी म्हणून तुम्हाला नक्की अभिमान आता वाटतच असेल, पण आता तुम्हाला नेमकं काय वाटतंय? मला यांचा खूप अभिमान आहे. यांनी असेच पुस्तक कथा लिहित जावं, असंच प्रकाशन हो आणि मला आनंद आहे. छान वाटतं.